नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महायुतीमध्ये मनसेची एंट्री होणार का या संदर्भामध्ये आज दिवसभरामध्ये काय घडामोडी घडलेल्या आहेत ते आपण पाहूया। जरा या म्हटलं की शेपूट हलवत जाताय, लाज वाटली पाहिजे, महाराष्ट्र लुटला जातोय आणि तुम्ही शेळपटासारखे त्यांच्या चरणी लोटांगण घालताय। उद्धव ठाकरेंची राज ठाकरे यांच्यावर टीका। मुख्यमंत्री पदासाठी कोणी शेपूट घातलं? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। नोटीस आल्यानंतर कोणाला घाम फुटला? शिंदेंचा सवाल। मुंबईतल्या हॉटेल ताज एंड्स मध्ये शिंदे फडणवीस राज ठाकरेंमध्ये 1.5 तास खलबतं। बैठकीमधील तपशील अद्याप गुलदस्त्यात। मात्र महायुतीमध्ये मनसेच्या सहभागावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। शिंदे आणि फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मनसेचा 3 जागांचा प्रस्ताव। दक्षिण मुंबई, शिर्डी आणि नाशिकच्या जागेसाठी मनसे आग्रही। दक्षिण मुंबईतून अमित ठाकरे तर शिर्डीमधून बा नांदगावकर यांच्या नावाची चर्चा। भेटी होतच असतात। राज ठाकरेंसोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, तर महायुतीच्या उमेदवारांची यादी लवकरच येणार, फडणवीसांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे आणि फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। गुढीपाडवा मेळाव्यासंदर्भात बैठक पार पडल्याची माहिती। बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसदार असलेल्या राज ठाकरेंच्या समावेशाने महायुतीची ताकद वाढेल। मोदींच्या नेतृत्वामध्ये देशाच्या सर्वांगीण विकासाच्या प्रयत्नात शक्ती एकवटली जाईल, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। मनसे महायुतीमध्ये आल्यास जनतेलाही आवडेल। राज ठाकरे सोबत येत असतील तर आम्हाला आनंदच। बाळासाहेबांचे खरे वारसदार राज ठाकरेच, प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये मनसेचं स्वागतच, निर्णयाचे सर्व अधिकार मुख्यमंत्री शिंदेना। राज ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीची माहिती मुख्यमंत्री आम्हाला देतील, उदय सामंत यांची प्रतिक्रिया।